नाही, आता झालंय असं की अधिकारी कार्यकर्त्यांसारखे वागतायत. हम्म. प्रकल्प जर चालू करायचा असेल तर खंडणी द्या, नाहीतर हा प्रकल्प बंद करा, गंभीर परिणाम होतील, अशा पद्धतीची धमकी ही बघा, लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या म्हणजे त्या त्या कालावधीमध्ये दिली गेलेली होती. एकूणच बीड आणि बीडच्या संस्कृतीमध्ये असेच जर नवीन नवीन प्रकल्पांमध्ये येणाऱ्या माणसांची अडवणूक होणार असेल तर कोण गुंतवणूक करेल? कोणत्याही गुन्ह्याचा पाठ केल्यानंतर मी माझ्या जातीचं कोंदण घेऊन थांबतो. सध्या महाराष्ट्रातलं सगळ्यात वाईट जर काही गोष्ट घडत असेल तर ती ही घडते असं मला वाटतं. कॅमेराच्या समोर आपलं प्रेझेंटेशन हे या पद्धतीनं व्हावं, अशी राजकीय संस्कृती विकसित करण्यामध्ये जी काही नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये बीडचा पहिला क्रमांक. आत्ता सगळ्यांना मला कुठलंही बिनखात्याचं मंत्री केलं किंवा कमी दर्जाच्या ह्याचं जरी मंत्री केलं तरी चालतंय, पण पालकमंत्री करा पालकमंत्री अशी असलं मागणी पाहिजे. सगळीकडून आहे ती. म्हणजे ती औरंगाबादमध्ये आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर बीडशी संदर्भात ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्या धक्कादायक आहेत. एकतर हे प्रकरण एक इंडिव्हिज्युअल केस म्हणून धक्कादायक आहेच, त्याच्यात बऱ्याच शॉकिंग घटना आहेतच, पण सोबतच या निमित्तानं बीडमधल्या राजकीय संस्कृतीबद्दलच्या सुद्धा ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या धक्कादायक आहेत. आता या सगळ्या प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय, वाल्मिक कराडचा संबंध या खुनाच्या केसशी जोडला जातो का, तसे पुरावे पोलिसांना मिळतात का, आणि खरोखर कितपत सगळी यंत्रणा शुद्ध करण्यामध्ये पोलिसांना यश येतं हे बघावं लागेल. पण या निमित्तानं जे काही महाराष्ट्राच्या एकूण वर्तुळामध्ये चर्चिलं जातंय त्याच्यातून बीडच्या या अशा संस्कृतीबद्दलचे अनेक मुद्दे देखील त्याच्यामध्ये समोर येत आहेत. लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये गेल्या आठवडाभरापासून बाहुबलींचे बीड नावाची एक सिरीज प्रकाशित करण्यात आली आणि लोकसत्ताचे मराठवाडा विभागाचे ब्युरो चीफ सहाय्यक संपादक सुहास सरदेशमुख यांनी बीडमधल्या या सगळ्या अर्थकारणासोबतच तिथली जी राजकीय संस्कृती आहे ती नेमकी कशी, कशा पद्धतीनं आणि कधीपासून फोफावत गेली याच्याबद्दलचे तपशील त्याच्यामध्ये काही मांडलेले आहेत. मग परळीमध्ये तो राखेचा सगळा व्यवसाय कसा चालतो, बीडमधली जी पिस्तूल गोळा करून दहशतीची जी काही संस्कृती आहे, त्याच्यानंतर विविध पद्धतीनं जे काही कंत्राटदार वाटप चालू असतात कंत्राटांची, या सगळ्याबद्दल त्यांनी खूप सविस्तर लिहिलेलं आहे. आणि म्हणून या संपूर्ण घटनेबद्दल जे अगदी तपशीलवार रिपोर्टिंग करतायत त्यांच्याकडून आपण थेट थोडंसं तिथला कानोसा जो आहे तो घेणार आहोत. बीडमधलं हे राजकारण जे आहे ते कशा पद्धतीनं चालू आहे ते पण तुम्हाला त्याच्यातून समजेल. सुहास सरदेशमुख आता आपल्यासोबत आहेत. सर, बीडमधल्या या राजकारणाबद्दल तर आपण बोलूच, पण या मालिकेमधून, या वृत्त मालिकेमधून तुम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत ते खूप गंभीर आहेत. पण तुम्हाला असं वाटतं का की आत्ता ही जी केस चालू आहे त्या केसचा संबंध वाल्मिक कराडचा थेट खुनाशी संबंध जोडला जाईल म्हणून? दोन तीन गोष्टी आता तातडीने समजून घेण्यासारख्या त्या अशा आहेत की वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर किंवा ते शरण झाल्यानंतर त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे, तर त्या त्या खंडणीच्या प्रकरणामध्ये हत्येचा संबंध कसा येतो हे प्रूव्ह करणं आणि त्याच्यासाठीचे पुरावे जमवणं हे SIT समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. ह्याच्यातला जो लिंक असलेला जो माणूस आहे तो विष्णू चाटे आहे. म्हणजे ज्याच्या मोबाईलवरून आवदा कंपनीच्या कर्मचाऱ्याला फोन गेलेला होता, ज्याच्यात सुनील केदू शिंदे नावाच्या माणसानं फिर्याद दिलेली होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की प्रकल्प बंद करण्यासाठी म्हणून जर चालू करायचा असेल तर खंडणी द्या, नाहीतर हा प्रकल्प बंद करा, गंभीर परिणाम होतील, अशा पद्धतीची धमकी ही बघा, लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या फेज मधल्या म्हणजे त्या त्या कालावधीमध्ये दिली गेलेली होती. आणि थोडक्यात त्याच्यानंतर इलेक्शन फंड पाहिजे होता. हा असं म्हणायचं की नाही, हा हा सुद्धा आपण ठरवूयात. पण हम्म. हा जो फेज आहे ना तो जास्त महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये त्यांना 2 कोटी रुपयाची कोणीतरी एक खंडणी मागतोय. आणि कुठल्या प्रकल्पाला मागतोय, तर ज्या प्रकल्पामधून म्हणजे पवन ऊर्जेचे जी प्रकल्प आहेत याच्यामध्ये येणारे, त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागते. आता एकूणच जर विचार केला म्हणजे महाराष्ट्रामधल्या एकूण पवन ऊर्जेचा, तर 5,700 मेगावॅटच्या आसपास पवन ऊर्जा आहे. आणि त्यातले पुढच्या काळामध्ये 1,700 ते 1,800 मेगावॅट पवन ऊर्जा ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे जिथं जिथं विंड झोन आहेत. आणि हे विंड झोन साधारणतः
5.5 ते 6.5 मीटर पर मिनिट या लेवलला जेव्हा वारं वाहतं, तेव्हा त्या झोन मधूनच हे फक्त पास होतात. आणि असे झोन आत्ता उस्मानाबाद, म्हणजे धाराशिव, त्याच्यानंतर बीड आणि सोलापूर असा जो पट्टा आहे, थोडासा लातूरचा पण पट्टा त्याला जोडलेला आहे. अशा पट्ट्यांमधून हे वारं वाहत आहे. आणि या वाऱ्याला विजेमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी म्हणून जे काही प्रस्तावित कंपन्या आहेत, त्या कंपन्यांची कामं सुरू झालेली आहेत. साधारणतः लातूरमध्ये, नंतर धाराशिवमध्ये, धाराशिव जिल्ह्यातल्या पारगाव वगैरे ह्या पट्ट्यामध्ये, आणि बीडच्या या पट्ट्यामध्ये ही कामं सुरू झालेली होती. आता त्याच्या पूर्वीच्या ह्या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशीच पद्धतीची, म्हणजे ह्याच्यातला मुख्य पार्ट काय आहे, की कोणतेही पवन ऊर्जेचा प्रकल्प उभा करायचा असेल, तर त्याला लागणारी जी जमीन आहे, त्या जमिनीचे करार हे शेतकरी आणि कंपनी असे थेट होतात. त्याच्यामध्ये कुठेही सरकारी यंत्रणा नाही आहे. नेमकं इथं इन्फ्लुएन्सर येतात. म्हणजे एखाद्या भागामध्ये जर शेतकऱ्यांना त्यांची जमीन करारानं द्यायची असेल, आणि त्याची जी किंमत असेल, ती किंमत ठरवण्यासाठी म्हणून जे इन्फ्लुएन्सर लागतात, किंवा तिथल्या गावातला एक मोठा पुढारी लागतो, तो पुढारी त्या शेतकऱ्यावर एकतर नाही एका अर्थाने मैत्रीतलं प्रेशर निर्माण करू शकतो, किंवा मी सांगतो म्हणून दे असं म्हणू शकतो, किंवा जमीन व्यवहारामध्ये कुणीतरी एक मधला माणूस लागतो, जो जास्त इन्फ्लुअन्स करू शकतो. अशी मधली माणसं शोधण्याचं काम कंपन्यांकडून पण होतं. आणि त्याच वेळेस याच्यामध्ये आपल्याला दोन पैसे मिळू शकतात ह्याचा अंदाज तिथल्या पुढाऱ्यांना आला. बीडमधल्या पुढाऱ्यांना पण आला. आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली असावी, असा साधारणतः अंदाज आहे. म्हणजे अवधा कंपनीच्या माणसाला 2 कोटी रुपयांची लाच मागण्या इतपतची हिंमत कशी होते, असा प्रश्न आहे. म्हणजे एखादा प्रकल्प आल्यानंतर लगेचच कंपनीसमोर 2-2 कोटी रुपयांची लाच मागण्या इतपतची हिंमत होते. आणि ती संस्कृती ही पॉलिटिकल संस्कृती म्हणून या भागात रुजलेली असणे, हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे असं मला वाटतंय. आणि आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यांना ज्यांना पकडलं आहे, म्हणजे खंडणीच्या प्रकरणामध्ये पकडलेलं असेल, आणि त्याच्यानंतर ती जर सिक्वेन्स समजून घेतली, तर त्या अवधा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करताना संतोष देशमुख मध्ये पडले, आणि म्हणून त्यांची हत्या झाली. आता ह्या सगळ्या घटनाक्रमांचं जर एक 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 प्रकारे जर आपण घटनाक्रम काढून घेतले, तर एकूणच बीड आणि बीडच्या संस्कृतीमध्ये असेच जर नवीन नवीन प्रकल्पांमध्ये येणाऱ्या माणसांची अडवणूक होणार असेल, तर कोण गुंतवणूक करेल? आता दुसऱ्या बाजूला आपण बीड जिल्हा समजून घेऊया. बीड जिल्ह्यामधले 6 लाख कामगार, ऊसतोड कामगार, ज्यांना हार्डली म्हणजे 258 रुपये ह्या दररोजच्या, म्हणजे 1 टन ऊस कापल्यानंतर 258 रुपये मिळवणारा कष्टकरी समाज आहे या जिल्ह्यामध्ये. 6 लाख लोक इकडून तिकडे ट्रान्सफर होतात. अशा ठिकाणच्या ठिकाणी एखादी गुंतवणूक येत असेल, तर त्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी त्यांच्याकडून जर खंडणी मागितली जात असेल, तर ते पुढे असंच न्यायची काही संस्कृती एकूण महाराष्ट्राला, हा खरा त्याच्यातला मूळ मुद्दा आहे. आणि हा मुद्दा समजून घेण्यासाठी म्हणून ज्यावेळेस मधल्या बीडच्या सगळ्या फेजमध्ये फिरलो, तेव्हा या भागामध्ये साधारणतः 8-9 कंपन्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, ज्या 8 एक कंपन्या पवन ऊर्जेच्या सेक्टरमध्ये काम करत आहेत, या सगळ्यांमधले काही कंपन्या ह्या आता या तिन्ही जिल्ह्यांमध्ये काम करत आहेत. म्हणजे धाराशिवमध्ये काम करत आहेत, बीडमध्ये काम करत आहेत, आणि लातूरमध्येही काम करत आहेत. अनेक ठिकाणी कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये वाद आहेत. आणि हे वाद कशा पद्धतीचे आहेत, की शेतकऱ्यांना जेवढ्या पद्धतीने जमीन द्यायची आहे, जेवढ्या रुपयांना जमीन द्यायची आहे, किंवा त्याच्याबरोबर जे करार करायचे आहेत, ते एका बॉन्ड पेपरवर केले जातात, आणि ते पैसे त्या शेतकऱ्यांना दिले जातात. आता ह्याच्यात कुठला निकष आहे का, किंवा ह्या कंपन्यांनी त्या शेतकऱ्यांना किती पैसे द्यावेत ह्याच्याविषयीचे काही निकष असे नाही आहेत. याच्यावरचं जे नियंत्रण आहे ते मेढा करते. आणि मेढाचं ऑफिस पुण्यामध्ये आहे. याच्यातलं जे जमिनीची व्यवहाराची जी पद्धत आहे, ती फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत. समजा समजा जर काही अडचण आली किंवा तक्रार झाली, तर ती जिल्हाधिकारी सोडवतात, किंवा सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून काही वेळेस झालेला आहे असं दिसतंय. पण बऱ्याचदा कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली असं पण दिसतंय. म्हणजे काही कंपन्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन कोरे बॉन्ड केले, त्यातल्या अल्पवयीन मुलांचे सुद्धा बॉन्ड केले. असे अनेक प्रकार त्याही बाजूने आहेत. आणि हे ज्यावेळेस लक्षात आलं, तेव्हा बीड मधल्या, म्हणजे कराडांची हिंमत कशी होते, तर त्यांच्या इकडे चुका असतील आणि ह्यांच्या इकडे चुका असतील, तर त्या लेवलला
यांनी मग पैसे मागायला सुरुवात केली असावी, असा साधारणतः एक आपल्याला दिसणारा सिनारिओ आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे 2 एक कोटी रुपये एक माणूस दुसऱ्या कंपनीला मागतो. इथून ह्या स्टोरीची सुरुवात आहे. बरोबर. आणि मग हत्या, मग त्याच्यातल्या पुढच्या सगळ्या गोष्टी, आणि म्हणजे ती निगृणपणे झालेली आहे, त्याचं सगळ्या महाराष्ट्राला त्याचं दुःखच आहे. आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे मग सीआयडी तपासायचा. आता ह्याच्यातले जे खंडणी मागणारे आरोपी आहेत, तेच हत्येच्या पण ह्याच्यामध्ये त्यांच्यावर पण आरोप आहे. त्याच्यातले काही माणसांचे आरोप त्याच्यावर पण आहेत. आणि बरोबर. मग ही जी सगळी साखळी बांधली जाते, त्याच्यात एकूणच बीडचं कल्चर आणि बीडची राजकीय संस्कृती ही बरोबर. आपल्याला बघायला मिळते. नाही, लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीनं निवडणूक बीडमध्ये झालेली होती त्याच्यातून एका जातीय संघर्षाची पण खूप चर्चा झालेली होती. त्या निमित्तानं पण आपण सगळं ते एक भीषण वास्तव बघितलेलं होतं. आणि आता पुन्हा बीडची चर्चा होते. म्हणजे या प्रकरणामध्ये आपण बघतोय की अ, जात हा सुद्धा एक मुद्दा कुठंतरी आणण्याचा प्रयत्न होते. म्हणजे खरं तर कुठल्याही गुन्ह्यामध्ये जात बघणं याच्यापेक्षा म्हणजे अजून वाईट काय असू शकतं, की आपण ज्यांची हत्या झाली त्याची पण जात बघतोय आणि जे मारेकरी आहेत त्यांची पण जात बघतोय. चित्र असं पण नाही, दिसतंय हे की फार त्यांच्या समर्थनार्थ जातीचे मोर्चे पण निघतायत आता. खरोखर म्हणजे काय तिथली परिस्थिती आहे आणि या जातीय संघर्षावरचं म्हणजे उत्तर नेमकं काय आहे? नाही, हे खरंच आत्ताच्या पातळीवरचं हे दुर्दैव आहे. हम्म. म्हणजे एखाद्या माणसाने गुन्हा करायचा आणि जातीचं संरक्षण घ्यायचं, अशी प्रोसेस आहे का? असा प्रश्न पडावा इतकी ही वाईट परिस्थिती आत्ताच्या परिस्थितीमध्ये. म्हणजे एरवी आता ह्या बाजूनी झालंय, कधी त्या बाजूनी होऊ शकतं, कधी त्या बाजूनी होऊ शकतं. म्हणजे कुठल्या तरी एका जातीतल्या माणसाला पकडलं की त्याला त्याला जातीचं कवच देणे, ही प्रक्रिया मराठवाड्यात घडते का, किंवा घडावी अशी कोणाची इच्छा आहे का, असं साधारणतः स्वरूप आता त्याला दिसतंय. परंतु हे होणं दुर्दैवाचं आहे. मूळतः तो जो क्राईम आहे, त्या क्राईमला असणारे जे विविध कंगोरे आहेत, विशेषतः आर्थिक स्वरूपाचे कंगोरे आणि राजकीय, मी जे म्हणतोय की बीडची एकूणच दहशत, या अंगाने ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायला हवं. कारण त्याला आर्थिक कंगोरे तर निश्चितपणे दिसत आहेत, कारण 2 कोटी रुपयांची पहिल्यांदा लाच मागितलेलीच होती. तर त्याच्यावर पोलीस कसं कॉन्सन्ट्रेट करतात, कारण आता त्यांनी जी काही त्यांचे खाते गोठवलेले आहेत असं सांगतायत, तर त्या गोठवलेल्या खात्यांमध्ये किती पैसे आहेत हे अजून काही रिव्हील झालेलं नाही आहे. हा. दुसरी गोष्ट, ही खाती गोठवल्यानंतर ती होती किती ते माहित नाही. हो. आज एक पहिल्यांदा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे की त्यांच्याकडे, त्यांच्या पीए कडे आणि त्यांच्याकडे 17 एक 100 पैसे. मोबाईल होते, त्याच्यातलं कुठलं तरी ट्रान्झॅक्शन त्याच्यामधून मिळू शकतं. त्यांना अटक करायला पाहिजे वगैरे, अशी मागणी आता नवीन पुन्हा नव्यानं आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की मागच्या बाजूला एकूणच रचना करणारी खूप सारी माणसं होती. आणि ही माणसं एसआयटी किंवा सीआयडी किंवा पोलीस अधिकारी कशी ताब्यात घेतात, त्यांच्याकडून कोणती माहिती मिळवतात, मिळवलेल्या माहितीला कुठला पुरावा ते न्यायालयात देणार आहेत, त्याच्यावर या गुन्ह्यातल्या म्हणजे या गुन्ह्याचा निकाल ठरू शकेल. म्हणजे शेवटी न्यायालयामध्ये जेव्हा हा गुन्हा जाईल, तेव्हा तेथे पुरावे मागितले जातील. आणि बरोबर. हे पुरावे एसआयटी आणि सीआयडीला गोळा करता येऊ शकतात का, यावर ह्या सगळ्या केसचा अवलंबून असेल. म्हणजे तोपर्यंत तोपर्यंत जो मधला गॅप आहे ना, त्या मधल्या गॅपमध्ये लोक जातीचा खेळ खेळतात, असं हम्म. साधारणतः मला त्याचं स्वरूप दिसत आहे. आणि ते असं होऊ नये दुर्दैवाने. पण कोणत्याही गुन्ह्याचा पार्ट केल्यानंतर मी माझ्या जातीचं कोंदण घेऊन थांबतो, हे हे सध्या महाराष्ट्रातलं सगळ्यात वाईट जर काही गोष्ट घडत असेल, तर ती ही घडते असं मला वाटतं. बरोबर. नाही, आता पण आपण जे बोलतोय समजा की तिथं राजकारण आणि अशा पद्धतीनं खंडणी संस्कृतीचे जे धागेदोरे आपल्याला दिसत आहेत, तर साहजिक आहे की ही गोष्ट काही आज तयार झालेली नाहीये. याच्या पाठीमागं म्हणजे बऱ्याच वर्षांचा इतिहास पण आहे. आणि लोकसत्तामध्ये तुम्ही जी मालिका केलेली आहे बाहुबलींचे बीड, त्याच्यामध्ये पण याच्या संदर्भातला सगळा उल्लेख आलाय. मी ती वाचली सगळी मालिका. आणि खरोखर म्हणजे की कशा पद्धतीनं ही सगळी संस्कृती फोपावत गेलेली आहे. अ, तर या सगळ्या इतिहासाबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल, की हे जे आज तयार झालेलं आपल्याला दिसतंय त्याच्या पाठीमागं जो इतिहास आहे आणि ज्या गोष्टींमुळे ही सगळी संस्कृती फोपावत गेली त्याचं काय? हा, म्हणजे मला जे दिसलं ते मी ह्याच्यामध्ये आलेलं होतं, की ज्या गावांमधून आलो, किंवा त्या परळी औष्णिक वीज केंद्राच्या भोवतालचं जे गाव आहे दाऊदपूर नावाचं, त्या गावामध्ये मला बंगलेच दिसले.
म्हणजे बर. छोट्या घरांपेक्षा बंगले बंगले जास्त आहेत असं त्यातलं चित्र आहे. असं कसं काय असू शकतं एखाद्या छोट्या गावामध्ये एवढे मोठे बंगले, असा तो पडलेला प्रश्न होता. आणि मग हम्म. त्याच्यानंतर ते पुढची गोष्ट त्याच्यातली उलगडायला लागली की काय इथं गोंधळ आहे काहीतरी. आणि त्याच्यानंतर कळलं की इथे त्या ओल्या राखेचं साठवणूक केंद्र आहे. हम्म. आणि मग पुढे कळायला लागलं की ही जी सगळी हा जो सगळा व्यवहार आहे तो ओल्या राखेचा आहे, तो कोरड्या राखेचा नाही आहे. साधारणतः कोळसा औष्णिक वीज केंद्राला लागणारा जो कोळसा आहे तो 40% त्याची राख होते असं त्याच्यातले तज्ज्ञ सांगतात. हम्म. म्हणजे ज्या ज्या लोकांशी बोलणं झालं त्याच्यातले एकूण जो कोळसा तयार होतो त्याच्यातला 70-30 हा रेशो आहे. म्हणजे 70% हा ही कोरडी राख असते आणि 30% ही ओली राख आहे. आता ही ओली म्हणजे औष्णिक वीज केंद्रातून तयार झालेली राख जी बॉयलरमध्ये पडलेली असते तिला पाणी मारतात. आणि पाणी मारल्यानंतर ती जी साठलेली ओली राख आहे म्हणजे त्याला स्लरी म्हणू आपण हम्म. हम्म. अशा अर्थाची म्हणजे वाहूनही जाता येऊ शकते आणि घेऊन पण जाता येऊ शकते, पाईपलाईननी पण घेऊन जाता येऊ शकते. असे टँक उभे असतात त्या सगळ्या परिसरामध्ये. म्हणजे बंद पण आहेत. म्हणजे ओके. ऍक्च्युली टँक कसा आपल्या पेट्रोल पंपाचे पेट्रोलचे डिझेलचे जसे टँक्स आहेत ना तशाच पद्धतीचे पण थोडेशा वेगळ्या आकाराचे काही टँक्स तिथे पाहायला मिळालेले होते. आणि ह्या बहुतेक हे जी सिमेंट आणि म्हणजे कोरडी राख ही सिमेंटच्या कंपन्या घेऊन जातात. आणि उरलेली जी ओली राख आहे ती एवढे दिवस विकण्यासाठी म्हणून किंवा ती कोणी घेऊन जात नव्हतं. ती अशीच फुकट घेऊन जावी असं सरकारला काही दिवसापूर्वी वाटत होतं. आणि 2021 मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस सांगितलं की नाही नाही ह्याला काहीतरी पैसे लावा. हम्म. आणि परळीच्या औष्णिक वीज केंद्राची जी निविदा होत्या त्याच्यामध्ये त्याला ओली राख पण त्याच्यासाठी पण निविदा मंजूर झाल्या. पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही. कारण ते जे दहसांचा आरोप आहे की कोणीतरी एक व्यक्ती त्याच्यावर कंट्रोल करतो आहे. आणि ते जे कंट्रोलिंग आहे तिथून सुरू होतं आणि ओल्या राखेतून जी काही गोष्ट आतापर्यंतची विकसित झालेली आहे ती आपल्याला त्या गावामध्ये बंगल्यांच्या रूपाने दिसते. म्हणजे राखेतून फिनिक्स जन्म घेतात हे आपण ऐकलेलं होतं. इथे हा पण हे असं साधारणतः एक चित्र मला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळालेलं होतं. आणि नंतरही काही म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकूण राजकीय घटना जर बघितल्या मागच्या काही वर्षातल्या बीडमधल्या तर त्याच्यामध्ये ना एक भपका दिसायचा. म्हणजे अन्य ठिकाणी पण तो असतो. पण बीडच्या एकूणच संस्कृतीमध्ये राजकीय सगळ्याच नेत्यांच्या सगळ्याच ठिकाणच्या ह्याच्यामध्ये ना एक मोठा भपका आहे. जेव्हा जेव्हा माणसं अडचणीत असतात ना तेव्हा तेव्हा भपका जास्त असतो असं मला आतापर्यंत वाटत आलेलं होतं. की अरे हे इतकं का बरं या लेवलला जातात, काय करायचं असतं. म्हणजे समजा एक 1000 किलो फुलांचा माळ एखाद्या नेत्याला घातला तर तो स्टेजवर घालताना आपण सगळ्यांनी बघितलेला असतो. मग जेसीबीला लावल्यावर काय घडतं, तर हे जे नवीन कॅमेराच्या समोर आपलं प्रेझेंटेशन हे या पद्धतीनं व्हावं अशी राजकीय संस्कृती विकसित करण्यामध्ये जी काही नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये बीडचा पहिला क्रमांक आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा धनंजय मुंडे मधल्या काळामध्ये अडचणीत आले होते तेव्हा औरंगाबादमध्ये त्यांचं स्वागत जेसीबीला हार लावून झालेलं होतं. हम्म. हम्म. आणि हम्म. मग जेसीबीला हार लावण्याची पद्धतच सुरू झाली. हा जो भपका आहे ना हा भपका खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की बीडच्या राजकीय संस्कृतीचं एक दर्शन म्हणता येऊ शकेल. त्याच्यात होतं असं की ज्याची पॉलिटिकल संस्कृती जशी तसं तो त्याचे इंडिकेशन्स द्यायला लागतो. म्हणजे कुणी गंध लावतं, कुणी गंडे दोरे बांधतं, कुणी आणखी काय म्हणजे काँग्रेसची जशी मंडळी सुताचा हार घालतात तसं हम्म. वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीचे इंडिकेशन्स देऊन ठेवत असतात त्या त्या राजकीय संस्कृतीमध्ये. तसं बीडच्या पण बाबतीमध्ये दिसतंय, परळीच्या बाबतीमध्ये जास्त दिसतंय. त्याचं कारण जेव्हा जेव्हा असं वाटतं की त्याच्यात अ, ही जी ही हे जर पाठीमागचं अर्थकारण बघितलं तर तिथे भपका जास्त असू शकतो. असं साधारणतः एक चित्र आपल्याला आपल्या डोळ्यासमोर निर्माण होण्यासाठी हे उपयोगाचं आहे असं मला वाटतं. हम्म. पण तर या सगळ्या प्रकरणातून जे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत,
म्हणजे हम्म, आता की सुरेश धस भाषणामध्ये म्हणतायत की बिन खात्याचे मंत्री करा, किमान राजीनामा घेणार नसाल तर. पालकमंत्री हम्म. पदाची चर्चा जास्त होताना दिसते या सगळ्या प्रकरणामध्ये. असं काय झालंय की म्हणजे या पालकमंत्री पदाच्या भोवती सगळं फिरतंय गणित, आणि म्हणजे खुणाचं मूळ मूळ प्रकरण राहिलं बाजूला आणि याला जास्त वेटेज मिळताना दिसते, असं नाही वाटत? निश्चितपणे असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की मागच्या 10 एक वर्षामधला जर कालावधी आपण सहज बघितला, म्हणजे हा पक्षात सरकार किंवा त्या पक्षात सरकार असं नाही, तर अ, साधारणतः डीपीसी मधला म्हणजे जिल्हा नियोजन नियोजन. समितीमध्ये येणारे जो पैसे पैसे आहेत, तर त्याचा क्वांटम वाढलाय, त्याच्यात पैसे खूप मोठ्या लेवलला वाढले. तुम्ही जर साधारणतः कोणत्याही जिल्ह्यातल्या कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही डीपीसी मधून किंवा जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून उत्तम केलेलं काम कोणतं आहे ते आम्हाला सांगा, आणि आम्ही हम्म. ती छापतो, तरी सुद्धा सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. बरोबर. मग 300-300 कोटी रुपये देतात. तर मग त्याचं नक्की काय होतं, त्याला कोणी आन्सरेबल आहे की नाही असा प्रश्न आहे इथे. तो खरा बरोबर. पॉलिटिकली समांतर संस्कृती जी आपण प्रशासकीय लेवलला निर्माण केलेली आहे, ती या लेवलला येऊन थांबली आहे. आणि म्हणून आत्ता सगळ्यांना मला कुठलंही बिनखात्याचं मंत्री केलं किंवा कमी दर्जाच्या ह्याचं जरी मंत्री केलं तरी चालतंय, पण पालकमंत्री करा पालकमंत्री अशी असलं मागणी पाहिजे. हा सगळीकडून आहे ती. म्हणजे ती औरंगाबादमध्ये आहे, ती बघा शेवटच्या काळामध्ये मध्ये अगदी विधानसभा निवडणुकीच्या आधी संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांनी मला पालकमंत्री करा ह्याच्यासाठीचा आग्रह केलेला होता. आणि त्याच्यानंतर आता सुद्धा संजय शिरसाटांना वाटतं की मला पालकमंत्री व्हायचं, इकडे भारतीय जनता पक्षाला पण वाटतंय की मला पालकमंत्री व्हायचं. म्हणजे जे जे खात्याचं काम दिलेलं आहे किंवा ज्या खात्याचं काम करावं, राज्याचं मंत्रीपद आहे तुम्हाला, तरी सुद्धा पालकमंत्री पदामध्ये रस असण्याचं कारण काय आहे? तर हे जे 300, 400, 500 कोटी रुपयाच्या आसपासची आता रक्कम गेलेली आहे ना, त्या रकमेचं ऑडिट नीट होत नाहीये किंवा त्या रकमेला आन्सरेबल कोणी केलेलं नाहीये. म्हणजे समजा ही जी काही व्यवस्था आतापर्यंतची आहे, त्याच्यामध्ये कोणत्या तरी एका कार्यकर्त्याला किंवा त्यांच्या जवळच्या माणसाला एखादं कॉन्ट्रॅक्ट देता येतं, त्यातून मिळणारे पैसे बाजूला काढता येऊ शकतात, आणि त्याच्यातून आपली जी पॉलिटिकल सिस्टीम्स उभारायच्या आहेत किंवा ज्याच्या आधारे आपल्याला कार्यकर्ता जपायचा आहे असं म्हणलं जातंय, त्याच्यासाठी म्हणून हा पैसा वापरला जातोय का, अशी शंका घेण्या इतपतची जागा या डीपीसीच्या पैशांमध्ये आहे. आणि म्हणून पालकमंत्री पदाला खूप महत्व दिलं जातंय. आणि ते माझ्या मते आता डोईजड झालंय, वरचढ होऊन बसलंय पालकमंत्री पद मंत्रिपदापेक्षा सुद्धा. ही पद्धत जशी जशी इथं आहे तशी बीडमध्ये पण आहे. म्हणजे ती संभाजीनगरला आहे, ती बीडमध्ये आहे, ती अन्य ठिकाणी मध्ये आहे. आता बीडमध्ये ती जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की कोणीतरी XYZ माणूस आणखी चालवतोय त्याला, आणि ही रक्कम वापरण्यासाठीची ही स्पर्धा आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो, थोडासा वेळ आपल्याकडे आता कमी उरलाय. पण या सगळ्या प्रकरणाच्या निमित्तानं बीडच्या ज्या संस्कृतीचे म्हणजे दाखले दिले जातात आणि अगदी बीडचा बिहार झालाय असं म्हटलं जातं, तर त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी आता या प्रकरणाच्या निमित्तानं नेमक्या काय काय गोष्टी होणं आवश्यक आहे? मला माहिती आहे की म्हणजे राजकीय दृष्ट्या जरी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात असला तरी केवळ त्या राजीनाम्यानं प्रश्न जो आहे तो सुटणार नाहीये, किंवा त्यांच्यापर्यंत संबंध जोडणं हे पण थोडंसं अतार्किक आहे का याच्याबद्दल पण चर्चा होऊ शकते. पण एक नक्की दिसतंय की ही संस्कृती ज्यांच्या आशीर्वादानं वाढते त्यांना या सगळ्या प्रकरणातून काहीतरी उत्तरं जी आहेत ती द्यावी लागतील, आणि अशा पद्धतीची संस्कृती जी आहे ती योग्य नाहीये हे सुद्धा एक प्रकारे कुठंतरी अधोरेखित झालं पाहिजे, त्याच्या संदर्भातली कारवाई सुद्धा व्हायला पाहिजे. नाही, आत्ता झालंय असं की अधिकारी कार्यकर्त्यांसारखे वागतायत, हम्म. आणि कार्यकर्ते बऱ्यापैकी त्या अधिकारी आणि कार्यकर्त्यांचं एक विशिष्ट प्रकारचं मेतकूट जमलेलं आहे, आणि त्याच्यात काहीच करता येत नाही असं अशी परिस्थिती सगळ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसते आहे. ती तर ही कॉमन सगळीकडची दिसते. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे जे राजकीय कार्यकर्त्यांचं आणि यांचं अधिकाऱ्यांचं मेतकूट झालेलं आहे, त्यातून जे निर्माण होणारी जी प्रोसेस आहे, त्याच्यात त्याच्यात बीडचा नंबर आपल्याला अधिक मोठा किंवा अधिक वरच्या क्रमांकाचा असं लावता येऊ शकतो. आणि इथे सगळी गंमत आहे. मग बदलायला काय लागेल, तर तुमच्या ज्या आतापर्यंतच्या मॉनिटरिंगच्या सिस्टीम्स होत्या, म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या असतील किंवा अन्य फंड डायव्हर्शनच्या असतील किंवा बीड सारख्या ठिकाणी जिथे थेट गोळीबार आणि थेट बंदुकीच चाललेलं असतं, तिथला
आत्ता त्यांनी एसपी बदलले किंवा एसपी बदलल्यानंतर सुद्धा किती दिवसांनी एसपींनी काय डिलिव्हर करायचं आहे हम्म. हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि कुठल्या लेवलला ते मॉनिटर करायचं ह्याचे पण निकष ठरले पाहिजेत. म्हणजे त्या त्या जिल्ह्यामधला तो अधिकारी अगदी काय म्हणूयात की तिथला बादशाह असल्यासारखाच वागत असतो. तर त्याचे निकष काय आहेत, तुम्हाला तुम्हाला काही सांगितलेलं आहे का, कुठल्या दिवसांपर्यंत काय पूर्ण करायचं याचं काही नियोजनच दिसत नाहीये. आणि मग होतं असं की ह्या अधिकारी, कार्यकर्ते आणि नेते यांनी मिळून एक समांतर राजकीय व्यवस्था चालवली आहे प्रशासनाची. हम्म. हम्म. त्याच्यात जोपर्यंत सुधारणा होत नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फारसे बदल होणार नाहीत. मग याच्याऐवजी तो येईल, त्याच्याऐवजी तो येईल, कोणीतरी एक म्हणजे आता सुरेश दसांच्या भाषेत एक आका जाऊन दुसरा आका येऊ शकतोच की, म्हणजे त्यांनी काय हम्म. फरक पडतो. किंवा आणखी कोणीतरी एक नेत्याचा आणखी एक माणूस कोणीतरी आहे. पण सिस्टीम्स म्हणून काही सुधारणा करण्याची आवश्यकता असते. आणि ती सुधारण्याची आवश्यकता चांगल्या माणसांपासून, म्हणजे तुम्ही मागच्या जर काही दिवसांमध्ये मराठवाड्यातले एकूणच प्रकरणं बघितली किंवा अ, त्याच्यातले म्हणजे राजकीय संदर्भ जरी सोडले तरी सुद्धा येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आहेत. आधी काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलेलं असेल की सुदाम मुंडेंचं प्रकरण होतं. हो. त्याच्यानंतर तुम्ही थोडीशी कारवाई करून घेतली. गांजाचं एक प्रकरण झालं, परत थोडीशी कारवाई करून तुम्ही साकल्याने एक त्या जिल्ह्याचा ज्यावेळेस प्लॅन करत असता, म्हणजे आता काय आपण ट्रिलियन इकॉनॉमीच्या लेवलला वगैरे विचार करतो आहोत, तेव्हा त्या त्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या प्लॅन विषयी काही बोलणार आहात की नाही. म्हणजे डीपीसी मध्ये सुद्धा ते बोलत नाही. मग काय होतं की मधल्या माणसांच्या मध्ये मी कुणीतरी एक हे करतो, चौकशी, त्याच्यावरच्या चौकशा, मग आम्हीच एकदा ऑडिट करून बघतो, असं म्हणून सुद्धा पैसे घेत देण्या घेण्याचे व्यवहार चालवले जातात. तर या सगळ्यांवरचा एक नजर ठेवणे हे सरकारचं काम असतं. आणि मधल्या काळामध्ये सरकार म्हणून असणारी जी गोष्ट होती ती नीटपणे काम करणारी करायची की नाही हे खरं तर आत्ताच्याही सरकारच्या हातात आहे. आणि ते त्यांनी केलं तर पुढे बदल होतील. नाहीतर मग हा कोणत्या तरी गुंतवणुकीला कोणीतरी एक माणूस येईल आणि मग पुन्हा पुन्हा खंडणी, पुन्हा धमकी. आणि त्यातला अतिशय वाईट गोष्ट म्हणजे की कोणीतरी जीवानिशी जाणं. हे त्यातलं सगळ्यात वाईट गोष्ट की एक माणूस जीवानिशी गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच्यात काही सिस्टीम्स मध्ये बदल करायच्यात की नाही. आणि एकच माणूस नाही तर म्हणजे मगाशी जसं म्हणालो की 6 लाख माणसं एका गावातून दुसऱ्या गावाला स्थलांतरित करतात. तुम्हाला त्या गावामध्ये त्यांना रोजगार देता येऊ शकत नाही बरोबर. की तो द्यायचाच नाही. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे साखर कारखाने चालावेत म्हणून बीडमध्ये त्या 6 लाख लोकांना रोजगार देण्याची प्रोसेसच बंद करून ठेवली की काय आपण. असं सुद्धा मनात शंका येण्या इतपतचा हा प्रश्न आहे की त्यांना दुसरं कुठलं तरी काम तरी द्या. किती वर्ष ते स्थलांतरित करतील, म्हणजे बरोबर. 6 महिन्यांनी इकडं जायचं, 6 महिने तिकडे जायचं आणि परत येऊन राहायचं. हे वाईट आहे कोणत्या तरी म्हणजे कुठल्याही सिस्टीम मध्ये. मग तुम्ही तिकडे जा, आम्ही तुमची मुलं सांभाळतो. मग त्याने तिकडे जाऊच नये अशी एखादी व्यवस्था आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये देता आली नाही. हे म्हणजे एकूणच राजकीय व्यवस्थेचं हे अपयश आहे असं मला वाटतंय. खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. तर हे होते सुहास सरदेशमुख आणि बीडमधल्या या घटनेशी संबंधित जे काही आर्थिक, सामाजिक, राजकीय मुद्दे आहेत त्याची आपण चर्चा केली. या एका प्रकरणानंतर खरोखर या सगळ्या व्यवस्थेचं किती शुद्धीकरण होतंय माहिती नाहीये. प्रकरण थेट वाल्मिक कराडपर्यंत पोहोचतंय का, अ, की अजून काही वेगळ्या राजकीय गोष्टी त्याच्यामध्ये होत आहेत. पण या सगळ्यामध्ये मूळ मुद्दे जे आहेत ते हरवू नयेत. आणि अशी एक केस घडल्यानंतर पुन्हा दुसरी केस घडल्यानंतर त्याच त्याच गोष्टींची आपण चर्चा करू नये यासाठीचा हा प्रयत्न आहे. बीडच्या एकूणच व्यवस्थेतले जे काही मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर मांडण्याचा या मुलाखतीतून प्रयत्न होता. तो तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.